बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। मात्र मंत्रिपद जाऊन 4.5 महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला काही सोडलेला नाही। परिणामी धनंजय मुंडेंवरील दंडाची रक्कम 42 लाख झालेली आहे। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना मलबार हिल परिसरातील सातपुडा या बंगल्याचं वाटप करण्यात आलं होतं। मंत्रिपदावरनं पायउतार झाल्यानंतर 15 दिवसात सरकारी बंगला रिकामा करावा लागतो। धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यांनी 20 तारखेपर्यंत बंगला सोडणं खरं तर अपेक्षित होतं, मात्र त्यांनी अद्याप हा बंगला रिकामा केलेला नाही। त्यामुळे आता या संदर्भात बंगला वेळेत रिकामा न केल्यामुळे दंडाची रक्कम 42 लाखांवरती गेली आहे। त्यामुळे भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांना सातपुडा देण्याचा शासकीय आदेश 23 मे रोजी काढण्यात आला। मात्र मुंडेंनी अजूनही बंगला रिकामा न केल्यामुळे आता मात्र छगन भुजबळांना सातपुडा बंगल्यावर कधी प्रवेश मिळणार हे बघावं लागेल।